हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण बॉइलिंग पॉईंटची माहिती पाहिली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्रीजिंग पॉईंटची माहिती पाहणार आहोत. पॉईंट आहे आपल्याकडे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, बरोबर. ह्याच्या अगोदर काय होतं? बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, त्याच्याबरोबर हे रिव्हर्स आहे. आता फर्स्ट काय दिलं आपल्याकडं? फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? तर असं टेम्परेचर आहे की त्या टेम्परेचरला लिक्विड आणि सॉलिडचं जे व्हेपर प्रेशर आहे हे इक्विलिब्रियम असायला पाहिजे किंवा सेम असायला पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण फ्रीजिंग पॉईंट म्हणतो. इथे लक्षात बघा, सॉलिड आणि लिक्विडचा व्हेपर प्रेशर इक्विलिब्रियम म्हणजे सेम असायला पाहिजे दोन्ही फेजचं. लिक्विड फेज आणि सॉलिड फेजचं जे व्हेपर प्रेशर आहे हे दोन्ही पण सेम असायला पाहिजे किंवा इक्विलिब्रियममध्ये असायला पाहिजे. त्या टेम्परेचरला फ्रीजिंग पॉईंट म्हणायचं आहे. काय दिलं बघा आपल्याकडे आता? It is the temperature at which liquid and solid are in equilibrium and the two phases have the same vapor pressure. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडचे जे फेजेस मिळतात आपल्याला त्याचा जो व्हेपर प्रेशर आहे तो सेम असायला पाहिजे. आता इथं काय दिलं बघा आपल्याकडे? फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कंटेनिंग ए नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. बरोबर आहे का बघा? पहिल्यांदा कोण फ्रीज होईल लगेच? सोल्युशन का सॉल्वंट? सॉल्वंट. का तर त्याच्यामध्ये सोल्यूट नाहीच, म्हणून इथं आपल्याकडे हे दिलेलं पण आहे. इक्वेशन एकदम सिंपल आहे. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. हे महत्त्वाचं आहे. जसं आपण बघितलं होतं बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन डेल्टा टी बी, तसं बघायचं आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, त्याला म्हणायचं डेल्टा टी एफ. आता डेल्टा टी बी काय दिलं तर आठवत आहे का बघा? डेल्टा टी बी इज इक्वल टू टी मायनस टी झिरो. डेल्टा टी बी इज इक्वल टू टी मायनस टी झिरो. मी काय सांगितलं हे याच्याबरोबर रिव्हर्स असं राहतात. डेल्टा टी बीच्या ठिकाणी काय आलं? डेल्टा टी एफ. ते काय होतं? टी मायनस टी झिरो, सॉरी टी बी मायनस टी बी झिरो. हे उलट असं राहतात. टी एफ इथं दिलं बघा आपल्याकडं. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ झिरो मायनस टी एफ. आता टी एफ झिरो म्हणजेच काय असेल? फ्रीजिंग पॉईंट कोणाचा? प्युअर सॉल्वंटचा. आणि टी एफ काय असेल? सोल्युशनचा. हे तिकडे बरोबर उलट होतं. टी बी मायनस टी बी झिरो. बरोबर आहे का बघा? मी सांगितलं होतं याच्याबरोबर हे रिव्हर्स असेल. मग कोणाच्या मधला डिफरन्स आहे हा? आता डेल्टा टी एफ झिरो म्हणजेच काय? फ्रीजिंग पॉईंट. एफ मीन्स फ्रीजिंग पॉईंट. प्युअर सॉल्वंट का म्हटलं? त्याच्या डोक्यावरती झिरो आहे. आणि दुसरं कोण आहे त्यामध्ये? सोल्युशन. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. मग डेफिनेशन आपल्याकडे दिलेली आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड दॅट ऑफ सोल्युशन. कुठल्या अक्षराने दाखवायचं आपल्याकडे? इट इज डिनोटेड बाय डेल्टा टी एफ. आणि फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याकडे. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ झिरो मायनस टी एफ. खाली दिले टी एफ झिरो इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड टी दॅट ऑफ सोल्युशन. पुढचा पॉईंट काय आपल्याकडे आता? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. हे पाठीमागं पण आपण बघितलेलंच होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आपण कशात दाखवलं होतं? मोलॅलिटी स्मॉल एमनं. जर मोलॅलिटी आपण वाढवली, नंबर ऑफ मोल्स वाढवले, तर फ्रीजिंग पॉईंट सुद्धा हा काय होतो? वाढतो. जर कमी केलं तर कमी होतो. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जसं बॉइलिंग पॉईंटचं बैल होतं सेम तसंच इथं आहे. क्वेश्चन काय दिलाय? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट मीन्स मोलॅलिटी. मग आता तिकडं आपण पहिलं होतं डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. इथं काय असेल? डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. तिकडं आपण वापरलं होतं के बी. इथं वापरायचं आपल्याकडं के एफ कॉन्स्टंट. तो इब्लेस्कोपिक कॉन्स्टंट होता, हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. सेम आहे सगळं. दिले बघा आपल्याकडे इथं दिलं. डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. डेल्टा टी एफ म्हणजेच काय? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम म्हणजे काय? मोलॅलिटी. मग दिले बघा आपल्याकडं. द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मग खाली आपल्याकडे ते इक्वेशन दिलंय. डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. आता प्रोपोर्शनलिटी साईन काढून टाकलं, के कॉन्स्टंट टाकला तिथं, के एफ. अलग लक्षात बघा. इथं दिलंय आपल्याकडे डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम.
एम म्हणजे काय, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन, डेल्टा टी एफ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, के एफ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता त्याची डेफिनेशन आपल्याकडे पुढे दिलेलीच आहे. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट और क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट के एफ. पाठीमागं पण आपण हे बरोबर बघितलं होतं. हे आधी इथं बघा खाली दिले आपण कुठल्या अक्षरानं दाखवायचं आहे, के एफनं. फॉर्म्युला काय, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. आता त्यावेळेला एम इज इक्वल टू आपण 1 घेतलं तर डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय येतंय, के एफ येतं. मग डेफिनेशन कुणाची बघायची आपल्याकडे, के एफची. मग के एफ म्हणजेच काय, डेल्टा टी एफ. डेल्टा टी एफ म्हणजेच काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्युस्ड बाय, कधी तयार झालंय म्हणून सांगितलं, हे 1 मोलाल सोल्युशन. अशी सेम डेफिनेशन आपण इब्लोस्कोपिकची बघितली होती. फक्त डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट न म्हणता काय म्हणलं होतं, बॉइलिंग पॉईंट इन इलिव्हेशन, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. मग दिले आपल्याकडं, इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्युस्ड बाय 1 मोलाल सोल्युशन ऑफ ए नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट. ही सेम माहिती आपण तिकडे बघितली होती. जिथं फक्त बी होतं तिथं फक्त आता काय केलंय, एफ केलेलं आहे. बाकीचं काही सुद्धा फरक नाही. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनच्या ठिकाणी काय म्हणलंय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, एवढंच फक्त बदलायचं आहे. बाकीचं ॲज इट इज आहे. त्याचंही युनिट होतं के जी पर मोल. याचंही युनिट आहे के जी पर मोल. पाठीमागेही तुम्हाला सांगितलेलं आहे. युनिट याचे फार महत्त्वाचे आहेत. के जी पर मोल याचाही अर्थ होतो के जी पर मोल. इथे का लक्षात बघा. आता यातला पुढचा पॉईंट आपल्याकडे, मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम फ्रीजिंग पॉईंट. इथे का लक्षात बघा, डिराईव्ह द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आता आपल्याला इथे M2 ची किंमत काढायची आहे. तिकडं जसं बघितलं होतं सेम रिलेशन आहे. त्याच्यामध्ये फक्त KB होता, याच्यामध्ये फक्त KF आहे. एवढाच फरक आहे. बाकी याच्यातून त्याच्यामध्ये काही फरक नाही. आता आपण हे रिलेशन बघितलेलंच आहे. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. आता एम इज इक्वल टू काय, पाठीमागे हे सगळं सेम बघितलं आपण, N2 डिवायडेड बाय W1 kg. इथं किंमत कोणाची ठेवायची आता, N2 ची. N2 म्हणजेच काय असतं, पाठीमागे पण आपण बघितलं, N म्हणजे काय, W डिवायडेड बाय M. N2 म्हणजेच काय, W2 डिवायडेड बाय M2. या किमती इथं आपण ठेवल्या. हे ठेवल्यानंतर आपण इथं हे काय केलं, सोडवून घेतलं. W1 कशामध्ये म्हणलाय, इन kg मध्ये. मग त्यालाच काय केलं आपण, 1000 ग्रॅम केलं. हे फक्त आपण इथं सोडवलंय डेल्टा टीबीच्या वरच्या रिलेशनमध्ये. इथे काय लक्षात बघा, इथं काय झालंय आपल्याकडे, डेल्टा टी बी झालंय का, डेल्टा टी एफ करायचं, एवढं करेक्शन करायचं इथं, डेल्टा टी एफ. म्हणून डेल्टा टी एफ इज इक्वल टू 1000 के एफ इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. म्हणून M2 इज इक्वल टू 1000 के एफ इंटू W2 अपॉन डेल्टा टी एफ इंटू W1. हे सेम रिलेशन पाठीमागं बघितलेलं आहे. फक्त जिथं डेल्टा टी बी आणि के बी होतं तिथं फक्त डेल्टा टी एफ आणि के एफ करायचं आहे. अलग लक्षात बघा. अशा पद्धतीने हे व्यवस्थित तुम्ही समजून घेऊन वहीमध्ये लिहून काढायचं आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.